नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी. तर इकडे मी ताजी ताजी वांगी आणली आहे. तर ही बघा, साईडला ठेवून घेऊ आता आपण वांगी. इकडे मिरची शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले. आता तीळ पण भाजून घेऊ आपण. तीळ पण भाजून घेतली आहे. हे बघा, आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊ. कोथिंबीर आता मिक्सरला फिरवून घेते. हे बघा, फिरवून घेतलं आहे. मसाले पण यातच टाकून घेऊ आपण. हळद, गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ. आता परत एक वेळेस आपल्याला सर्व फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, सर्व मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे, बघू शकतात. आता आपण ताटलीत काढून घेऊ. हे बघा, सर्व मसाला काढून घेतला आहे आणि इकडे वांगी पण स्वच्छ धुवून घेतली आहे आणि वरचे काटे पण काढून घेतले व्यवस्थित. आता कट करून घेऊ आपण. हे बघा, या पद्धतीने कट करून घ्यायचे. आतमध्ये पण बघून घेऊ, खराब वगैरे नाही ना. आतून मीठ लावून घेऊ आता वांग्याला व्यवस्थित. मीठ लावून घेतलंय. आता मसाला पण भरून घेऊ आपण. हे बघा, मसाला पण भरून घेतला आहे. आता सर्व वांग्यांमध्ये याच पद्धतीने मसाला भरून घेते, बघू शकतात. इकडे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे. आता गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. कढई पण व्यवस्थित गरम झाली. तेल टाकून घेऊ. तेल पण गरम झालंय. मोहरी, जिरे, आता वांगी पण टाकून घेऊ आपण. सर्व वांगी व्यवस्थित तळली गेली आहे. हे बघा, जो मसाला शिल्लक होता त्यात पाणी टाकून तो पण टाकून घेऊ आपण. आता आपण झाकण ठेवून देऊ. परत झाकण ठेवून देऊ. चेक करून बघू आता आपण. हे बघा, वांगी व्यवस्थित शिजलेत, बघू शकतात. हे बघा, गॅस बंद करून देऊ आपण.
ताटलीत काढून घेते आता भाजी. ही बघा आपली वांग्याची भाजी बनवून तयार आहे. बघू शकतात तुम्ही पण नक्की बनवून बघा, खूप छान होते. तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी खाल एवढी छान होते. तर नक्की बनवून बघा. बाय.